कल्पना करा, अवघ्या 7 महिन्याचा एक लहान बाळ, ते अजून नीट बोलायला किंवा चालायला शिकलेला नाही, तो अचानक 12 फूट उंचीवरून म्हणजे गच्चीवरून खाली कोसळते. संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले आहे, कानातून रक्ताच्या धारा वाहत आहे, शरीर पूर्णपणे निश्चित पडलेले आहे. डॉक्टर ही आशा सोडून देतात, पण हे बाळ फक्त वाचतच नाही, तर पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नावाने थरथरायला लावणारा एक धडाकेबाज IAS अधिकारी बनते. होय, मी बोलत आहे महाराष्ट्राचे सर्वात चर्चिले जाणारे आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल. आपण त्यांचा धडाकेबाज पाहिला आहे, त्यांचे निर्णय धडाकेबाज पाहिलेले आहे, त्यांच्याबद्दलच्या चर्चा ऐकलेल्या आहे, पण त्याच्या आयुष्याची ही खरी थरारक आणि रक्ताळलेली बाजू आजपर्यंत तुमच्यासमोर कधीच आली नव्हती. एका अशा माणसाची गोष्ट ज्याला नियतीने तब्बल 3 वेळा मृत्यूच्या दारातून खेचून आणलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या पायावर उभं करायला लावलं. पण का? नियतीचा काय प्लॅन होता? आपण आज या व्हिडिओमध्ये तुकाराम मुंढेच्या आयुष्यातील अशा काही रहस्याचा उलगडा करणार आहोत, जे वाचून आणि ऐकून तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला समजेल की खरी जिद्द काय असते. तर मित्रांनो, तुकाराम मुंढे हे नाव ऐकले की डोळ्यासमोर काय होते? तर एक कडक शिस्ताचा अधिकारी, भ्रष्टाचाराला काळ आणि बेधडक कारवाया करणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त. सध्या ते FDAमध्ये कार्यरत असलेले. धडाकेबाज कारवायामुळे आणि त्यांच्या शिस्तबद्ध कारवायामुळे आणि कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे. पण नुकतीच एक अशी घटना घडली ज्याने सर्वांचे लक्ष एका वेगळ्या विषयाकडे वेधून घेतले. शफी पठाण यांनी लिहिलेल्या तुकाराम या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन सोहळा पार पडला. न्यू इरा पब्लिकेशन आणि सरहद पुणे यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित होते. याच आणि कार्यक्रमात त्यांचे मोठे भाऊ अशोक मुंढे आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यातील काही अशा थरारक गोष्टी जगासमोर आणल्या, ज्या ऐकून तिथे उपस्थित असलेला प्रत्येकजण हादरून गेला. आपल्याला नेहमी वाटते की एखादा माणूस, मोठा माणूस जन्माला येतो तेव्हा त्यांचे आयुष्य खूप सोपे असते किंवा त्याला सगळं काही आयतं मिळते. पण मित्रांनो, तुकाराम मुंढेच्या बाबतीत असं चक्र पूर्णपणे उलटे फिरते. त्यांचे प्रशासकीय व्यवस्थेशी लढण्याआधी त्यांनी स्वतः मृत्यूशी आणि नशिबाशी लढावे लागले होते. चला तर आपण वेळेच्या मागे जाऊया, एक अशा काळात जिथे आजचे हे धडाकेबाज अधिकारी केवळ एक लहान बालक होते. नियती आणि नियम माणसाची परीक्षा कधी घेते याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे यांचे बालपण. जेव्हा आपण लहान मुलाकडे बघतो तेव्हा आपल्याला काय दिसते? हसणे, खेळणे आणि निष्पापपणा. पण तुकाराम मुंढे बालपण अगदी सुरुवातीपासूनच संकटाचे काळे ढग जमा झाले होते. असं म्हणतात की दैव तारी त्याला कोण मारी, पण जेव्हा संकट एका पाठोपाठ येत राहतात तेव्हा माणसाचा संयम तुटतो. तुकाराम मुंढेच्या आयुष्यात असे 3 प्रसंग आले जिथे सामान्य माणूस असता तर कदाचित त्याने हार मानली असती. पण म्हणतात ना, ज्याच्याकडून देवाला काहीतरी खूप मोठे आणि ऐतिहासिक करून घ्यायचे असते, त्याला देव अति भट्टीतून तापून सकोलून काढतो आणि पुढे जाऊन ते हिऱ्यासारखा चमकतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला आहे की नक्की काय घडले होते त्या रात्री? कसे होते ते पहिले संकट? तर त्यातला पहिला थरारक प्रसंग आपण पाहूया. 12 फुटावरून मृत्यूचा थरार घटना आहे तुकाराम मुंढे अवघ्या 7 महिन्याचे असतानाची. एक अगदी लहान बाळ, जे अजून रेंगायला सुद्धा चालला नव्हता. एके दिवशी खेळता खेळता कोणाचेही लक्ष नसताना ते घराच्या गच्चीवर गेले. ती गच्ची तब्बल 12 फूट उंची होती आणि अचानक एक मोठा आवाज आला. ते 7 महिन्याचे लहान मूल त्या 12 फूट उंचीवरून थेट खाली जमिनीवर कोसळले. विचार करा, 12 फूट उंच एक 7 महिन्याचा बाळ किती भयानक असू शकतो. इतक्या मोठ्या उंचीवरून पडल्यामुळे त्यांना प्रचंड मार लागला. ते तिथेच निश्चित पडले. संपूर्ण अंग रक्ताने माखलेले होते. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे त्यांच्या कानातून रक्त वाहायला सुरुवात झालेली होती. वैद्यकीय शास्त्रानुसार जेव्हा डोक्याला गंभीर दुखापत होते तेव्हा कानातून रक्त येतो. तो प्रसंग अगदी जीवावर बेतणारा होता. घरातील लोकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. प्रत्येकाला वाटले की आता सगळं संपलं. पण तिथेच निसर्गाचा एक मोठा चमत्कार घडला. अनेक उपचारानंतर आणि प्रार्थनानंतर त्यांच्या मृत्यूच्या दाढेतून तो एक लहान बाळ सुखरूप बाहेर आला. दुसरा प्रसंग म्हणजे पोलिओचा जीवघेणा विखडा. पण मित्रांनो, मी म्हटले ना, गोष्ट इथेच संपत नाही. तुकाराम मुंढेच्या जीवनात एकामागून एक पाठोपाठ काही ना काही सुरू. या पहिल्या मोठ्या संकटातून ते कसेबसे वावरत नाही, तोच नियतीने त्यांच्यासमोर दुसरे महासंकट उभे केले. बालपणातच त्यांना पोलिओसारख्या अत्यंत दुर्गम आणि धोकादायक आजाराने ग्रासले,
ज्या काळात वैद्यकीय सुविधा आजच्या सारख्या प्रगत नव्हत्या, अशा काळात पोलिओ होणे म्हणजे आयुष्यासाठी अपंगत्व किंवा अत्यंत वाईट परिस्थिती येणे. एका बाजूला आधीच झालेल्या आघाताची जखम आणि दुसऱ्या बाजूला हा शरीराला खिळखिळा करणारा आजार. पण तुकाराम मुंडे यांच्या शरीरात आणि रक्तातच जणू काही लढायची ताकद होती. त्यांनी या आजारावरही मात केली आणि अगदी ठणठणीत बरे झाले. तिसरा प्रसंग म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न. म्हणजे तुम्हाला वाटेल आता तरी संकट थांबले असतील, पण नाही. तिसरा प्रसंग आणखीच भयानक होता. त्यांना बालपणातच पोटदुखी आणि अतिसाराचा इतका तीव्र त्रास सुरू झाला की पुन्हा एकदा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला. शरीर पूर्णपणे डिहायड्रेट झाले होते, ताकद संपली होती. डॉक्टरांनी हात टाकले होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण म्हणतात ना, ज्याला नियतीचे काहीतरी धडाकेबाज करण्यासाठी निवडलेले असते त्याला मृत्यू स्पर्श करू शकत नाही. या तिसऱ्या आजारातूनही तुकाराम मुंडे अत्यंत चमत्कारिकरित्या बरे झाले आणि पुन्हा एकदा उभे राहिले. मित्रांनो, या तिन्ही घटनेकडे जर आपण एक तार्किक आणि विश्लेषणात्मक नजरेत पाहिले तर आपल्याला काय समजून येते हे तुम्हाला पण कळून चुकले असेल की जेव्हा आपण तुकाराम मुंडेच्या टीव्हीवर पाहतो, वृत्तपत्रात पाहतो, सोशल मीडियावर पाहतो, त्यांच्या बेधडक कारवायाबद्दल वाचतो, तेव्हा अनेकदा लोक म्हणतात, हा माणूस कोणालाच का घाबरत नाही, हा माणूस इतका कडक कसा असू शकतो. त्याचे उत्तर त्यांचं बालपणात दडलेलं आहे. जो माणूस वयाच्या पहिल्या वर्षातच 3 वेळा मृत्यूला हुलकावणी देऊन परत आलाय, ज्याने मृत्यूला इतक्या जोडून पाहिले, त्याला जगातल्या कोणत्याही भ्रष्ट राजकारणाची, कोणत्याही गुंडाची किंवा कोणतीही दबावाची भीती कशी वाटेल. निर्भीडता जन्माला येत नाही, ती संघर्षातून निर्माण होते. तुकाराम मुंडेची ही निर्भीड वृत्ती, ही शिस्त आणि बेधडकपणा कुठून आला तर तो त्याच्या बालपणीच्या संघर्षातून आला. नियतीचा संकेत पहा की राजीव खांडेकर आणि अशोक मुंडे यांनी सांगितलेली ही कथा आपल्याला विचार करायला लावते की नियतीने तुकाराम मुंडेंना काहीतरी खूप मोठे करण्याआधीच वाचवले होते. कारण की तुकाराम मुंडे हा जन्माला आल्याबरोबर त्यांच्या सुरू असलेल्या त्या दिवशी 12 फूट उंचीवरून पडलेल्या काही अघटित घडले असते तर आज महाराष्ट्राला एक प्रामाणिक आणि धडाकेबाज अधिकारी मिळाला नसता. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्राचे धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आयुष्यातील 3 थरारक बाजू. पहा, हे थरारक बाजू नसून तुकाराम मुंडेच्या आयुष्यातले त्यांचा धडा शिकवणाऱ्याच होता. कारण की जेव्हा पण परिस्थिती बिकट असते तेव्हा आपली ईश्वर हे बाजू घेते आणि एक परीक्षा असल्यासारखी पाहते. ते तुकाराम मुंडेची परीक्षा होती आणि जीवनात त्यांनी अशा परीक्षा वेळोवेळी देत आलेले आहे. तुकाराम मुंडे बेधडक कारवाया करू शकतात कारण त्यांचं बालपणच बेधडक होतं. त्यांनी मृत्यूला हुलकावणी देऊन आज आपल्या महाराष्ट्राच्या पाठीवर ते उभे आहे आणि ठणठणीत आहे. तुकाराम मुंडेसारखा IAS अधिकारी जन्माला यायला कित्येक वर्ष जन्म घ्यावा लागते. तेव्हा जाऊन एक अधिकारी जन्माला येतो. तुकाराम मुंडे न घाबरता लोकांच्या छातीशी खांद्याशी खांदे मिळून आणि डोळ्यात डोळे घालून आपली न्यायप्रिय आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून समोर येते. एक 7 महिन्याचे रक्ताने माखलेले बाळ आज संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे धाबे दणाणून सोडतोय. त्याच्या आयुष्यावरून आपल्याला एकच शिकायला मिळते, परिस्थिती कितीही कठीण असो, आपल्याला संकटे कितीही मोठे असो, पण तुमच्यात जगण्याची आणि लढण्याची जिद्द असेल तर खुद्द मृत्यूलाही तुमच्या समोरून मागे हटावे लागते. तुकाराम मुंडेंनी केवळ मृत्यूवरच मात केला नाही तर त्यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध करून दाखवले की प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेपेक्षा मोठे दुसरे काहीच नाही. तर मित्रांनो, तुकाराम मुंडे या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या या 3 थरारक प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटते? खरोखरच नियतीने त्यांना एक मोठ्या कार्यासाठी वाचवले होते का? तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला आत्ताच लाईक करा, आपल्या मित्रासोबत, फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच ऐकलेल्या प्रेरणादायी कथा आणि सखोल विश्लेषणासाठी आणि रोज आपल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकनचे बटन दाबा, हाईपचे बटनसुद्धा दाबा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका वादळी आणि प्रेरणादायी विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.